स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत एम.एच सेट 2025साठी जे युनिट आहेत पार्ट 1मधले 10, तर त्याच्यामधला आपण युनिट 2 संशोधन अभियोग्यता हा बघणार आहोत. तर चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ह्याच्यामध्ये बघा युनिट 2 काय आहे, संशोधन अभियोग्यता. तर ह्याच्यामध्ये मेन काय येतं, ह्याच्यामध्ये मेन काय येतं, संशोधन म्हणजे काय, बरोबर. तर मग आता संशोधन म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हा पूर्ण युनिट कशावर आधारित आहे हे तुम्हाला आयडिया येईल, तुम्हाला कळेल, याची कल्पना येईल. तर बघा, आता संशोधन म्हणजे काय, कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे शोधण्यासाठी आणि नवीन तत्त्वे जुनी तत्त्वे परीक्षणासाठी तयार केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजेच काय असतं, संशोधन असतं. तर ह्याच्यामध्ये बघा, सामाजिक जीवनासंबंधी नवीन तथ्यांचा शोध घेण्यासाठी किंवा विद्यमान तथ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी किंवा जुन्या तथ्यांचा पूर्ण स्पष्टीकरणासाठी करायची एक पद्धतशीर व वैज्ञानिक प्रक्रिया म्हणजेच काय असते, सामाजिक संशोधन. तर ही आहे संशोधनाची व्याख्या. तर एकदम सोप्या भाषेत अशी आहे, तर तुम्हाला सहज लक्षात येईल. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय आहे, संशोधनाची मूलभूत तत्वे. तर ह्याच्यामध्ये बघा पहिलं काय येतं माहिती आहे का, संशोधनाची मूलभूत तत्वे. तर ह्याच्यामध्ये संशोधनाची मूलभूत तत्वे कोणते कोणते आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा पहिला आहे अनुभव प्रामाण्यता. तर ह्याच्यामध्ये काय येतं, ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने अनुभव संपादन करता येते, पण इंद्रियाद्वारे मिळणारे सर्वच अनुभव हे खरे असतातच असे नाही. म्हणून त्याच्या जोडीला बुद्धी, तर्क यांच्या जोरावर अनुभवाची तपासणी करून निष्कर्ष काढावा लागतो. तर ह्याच्यामध्ये बघा अनुभव प्रामाण्यता. तर ह्याच्यामध्ये कसं येतं, ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने ज्ञान किंवा अनुभव संपादन करता येते, पण इंद्रियाद्वारे मिळणारे सर्वच अनुभव खरे असतातच असे नाही, यांचं असं म्हणणं आहे. तर म्हणून त्यांच्या जोडीला त्यांनी बुद्धी किंवा तर्क यांच्या जोरावर अनुभवाची तपासणी करून निष्कर्ष काढला आहे. तर ती पुन्हा पुन्हा पडताळून पाहिल्यास तेच निष्कर्ष यावे, यालाच काय म्हणतात, अनुभव प्रामाण्यता. आलं लक्षात. चला नेक्स्ट बघूया. संशोधनाची मूलभूत तत्वे ह्याच्यावर विचारू शकतात कुठलंही एक तत्व. तर आता हे बघा वस्तुनिष्ठता. तर ह्याच्यामध्ये बघा, तर हे असं विचारलेलंच आहे 2021 एम.एच सेटमध्ये. ह्याच्यावर तर क्वेश्चन असे येतच राहतात. त्यामुळे तुम्हाला जर माहिती असतील ही तत्वे तर तुम्ही सहज ती क्वेश्चनचे आन्सर टायटल करू शकता. तर आता बघू वस्तुनिष्ठता. तर ह्याच्यामध्ये काय, एखादी वस्तू किंवा घटना जशी घडली असेल तशीच समजून घेणे, तशीच प्रतिपादन करणे म्हणजेच काय असतं, वस्तुनिष्ठता. तर ह्याच्यामध्ये बघा, व्यक्तिगत भावभावना बाजूला ठेवून घटनेचे तार्किक विश्लेषण करून निष्कर्ष काढावे लागतात त्याच्यामध्ये. तर म्हणजे आता लक्षात ठेवा, एखादी वस्तू किंवा घटना जशी तशीच घडली असेल तसंच समजून घेणे, त्यालाच काय म्हणतात, वस्तुनिष्ठता, बरोबर. ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया, नैतिक तटस्थता. संशोधन करताना सत्यनिष्ठ व तत्वनिष्ठ वृत्तीने अध्ययन करावे लागते. त्याच्यामध्येच काय तर नैतिक तटस्थता. तर ह्याच्यामध्ये बघा कसं, घटना किंवा प्रसंगांचे निर्विकार दृष्टीने पृथक्करण करून सत्यशोधन करावे लागते. हे कशामध्ये येतं, नैतिक तटस्थता. तर बघा नेक्स्ट आहे सामान्यीकरण. तर ह्याच्यामध्ये काय येतं, एखादी घटना किंवा घटकांच्या मूळ कारणामध्ये परस्पर विसंगत व असंबद्धता असू शकते, पण अशा घटनांच्या कारणामधील साम्य अथवा सुसंगती शोधून काढणे व घटकांच्या परस्पर संबंधाविषयीचे प्रतिपादन निश्चित स्वरूपात करणे, ह्यालाच काय म्हणतात, सामान्यीकरण असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झाल्यास, एखादी घटना आणि घटकांच्या मूळ कारणामध्ये जे परस्पर विसंगत, असंबद्धता असू शकते, पण अशा घटनांचे जे कारण असतात त्याच्यामध्ये काय, साम्य अथवा सुसंगती शोधून काढणे व घटकांच्या परस्पर संबंधाविषयीचे प्रतिपादन निश्चित स्वरूपात करायचे असते. निश्चित स्वरूपात करणे यालाच म्हणतात सामान्यीकरण. हे खूप सोपं असं आहे आणि तुम्ही आहे ना नोट्स एक नोटबुक घेऊन बसा आणि हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते लिहून ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये खरंच खूप कामात येतील. नेक्स्ट बघूया, व्यवस्थीकरण. संशोधनातून मिळालेल्या माहितीचे सुसंगतरित्या नियोजन करून व्यवस्थीकरण करावे लागते. व्यवस्थीकरणमध्ये काय येतं, तर ह्याच्यामध्ये बघा
माहितीचे जे वर्गीकरण करून पद्धतशीरपणे मांडणी केल्यास सिद्धांत मांडणे ह्याच्यामुळे काय जातं, सोपं असं जातं. माहितीचे वर्गीकरण पद्धतशीरपणे मांडणी केल्यास सिद्धांत मांडणे सोपे जाते. आता नेक्स्ट बघा, संभवनीय भविष्य कथन. पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणे म्हणजेच काय, भविष्य कथन होय. संभवनीय भविष्य कथन, पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणे यालाच भविष्य कथन असे म्हणतात. थोडं डिस्टर्बन्स आहे, तरी तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. इथे दिलेलं आहे त्याप्रमाणेच आपण पूर्ण हे लेक्चर असं घेत आहोत. तर तुम्ही नोटबुकमध्ये पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला वाचल्यावर लक्षात येईल की कुठले पॉईंट्समध्ये काय कोणाचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय येतं, हे मूलभूत तत्त्वे ही लक्षात राहतील असं तुम्ही लिहून घ्या. तर चला, आता संभवनीय भविष्य कथन काय, पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणेच म्हणजेच काय, भविष्य कथन. तर ह्याच्यामध्ये कसं, संशोधनाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये काय घडेल हे सांगता येते, पण तसेच होईल अशी शाश्वती नसते आणि भविष्य कथनालाच पूर्वकथन असेही म्हणतात. चला नेक्स्ट काय आहे, प्रकट पद्धती. तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा, संशोधनाचे निष्कर्ष सर्वांना खुले असतात. या निष्कर्षाचे परीक्षण चिकित्सक वृत्तीने केले जाते. त्यावर टीका करता येते, निष्कर्षातील चुका दाखवता येतात. त्यामुळे अभ्यास पद्धती व तंत्र यामध्ये सुधारणा होत जाते. कोणताही निष्कर्ष हा अंतिम स्वरूपाचा नसतो. एका संशोधनाच्या निष्कर्षामधून दुसऱ्या संशोधनाला सुरुवात होऊ शकते. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रकट पद्धती. तर ह्याच्यामध्ये बघा काय येतं माहिती का तुम्हाला, निगमन आगमन पद्धती माहिती असेल 2019 तर हे जे MSCचे जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये आगमन निगमन ह्याच्यावर असे क्वेश्चन होते आणि ते येतच होते. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, आता निगमन पद्धती म्हणजे काय, तर सामान्य विधानांमधून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजेच निगमन पद्धत होय. आणि तसेच आगमन पद्धत म्हणजेच काय, तर विविध विधानांमधील समान बाबींच्या आधारे समान जी गोष्ट असते त्यांच्या आधारे एखादे सामान्य विधान करणे ह्यालाच आगमन पद्धत असते. ह्याच्यामध्ये प्रकट पद्धतीमध्ये हे दोन येतात, निगमन आणि आगमन पद्धती. चला नेक्स्ट बघूया, सामाजिक संशोधनाचे मुख्य 2 प्रकार. आता बघा, सामाजिक संशोधन आहे त्याचे मुख्य 2 प्रकार कोणते, तर पहिला आहे शुद्ध किंवा मौलिक संशोधन. तर ह्याच्यामध्ये बघा, नवीन ज्ञान प्राप्त करणे, पूर्वज्ञानात भर टाकणे, पूर्वज्ञानाचे पुनःपरीक्षण करून शुद्धीकरण करणे इत्यादींसाठी मौलिक संशोधन केले जाते. कशामध्ये, शुद्ध आणि मौलिक संशोधन. ह्याच्या शुद्ध आणि मौलिक संशोधनमध्येच हे पूर्ण व्याख्येचा अर्थ आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, हे संशोधन मूलभूत स्वरूपाचे व सैद्धांतिक असते. मिळालेल्या ज्ञानाचे पद्धतशीर मांडणी करून त्यामधून एखादा सिद्धांत किंवा निष्कर्ष काढला जातो. म्हणून या संशोधनाला मूलभूत किंवा सैद्धांतिक संशोधन असे सुद्धा म्हणतात. या संशोधनामध्ये ज्ञान साधना हा मुख्य हेतू असतो. चला नेक्स्ट बघूया, व्यावहारिक किंवा क्रियाभिमुख संशोधन. आता ह्याचा अर्थ काय, तर या पद्धतीमध्ये शुद्ध संशोधनाप्रमाणेच विषय ज्ञान प्राप्त करतात, पण मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे हा मुख्य उद्देश असतो. ह्याचा मुख्य उद्देश कळाला तुम्हाला. या पद्धतीमध्ये शुद्ध संशोधनाप्रमाणे विषय ज्ञान प्राप्त करतात, पण मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे ह्याचा मुख्य उद्देश असतो. त्यांना विषय ज्ञान प्राप्त तर करतात, पण त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा ते उपयोग करतात हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तर ह्याच्यामध्ये सामाजिक समस्याचे मूळ कारण शोधून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणे, समस्या निर्मितीला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी महत्त्वाचे असतात. आणि या संशोधनाचा संबंध प्रत्यक्ष जीवनाशी असतो. त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने त्यास महत्त्व आहे.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील. आता आपण ह्याच्यामध्ये काय केलं, आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण या युनिटमध्ये संशोधन अभियोग्यता ह्याच्यामध्ये आपण काय काय घेतलं आहे या व्हिडिओमध्ये पॉईंट्स, तर एकदा रिव्हिजन करूया बघा. ह्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक घेतला आहे संशोधन, आणि त्याच्यामध्ये संशोधनाची आपण व्याख्या बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं संशोधनाची मूलभूत तत्त्वे. तर ती संशोधनाची मूलभूत तत्त्वे एकूण 7 होती. तर त्याच्यामध्ये प्रत्येक आपण मूलभूत तत्त्वांचे अर्थ हे समजून घेतला आहे. तर त्याचप्रमाणे आपण नंतर शेवटचा टॉपिक आपण घेतला आहे सामाजिक संशोधनाचे मुख्य 2 प्रकार. तर जे 2 मुख्य प्रकार आहेत ते आपण एक्सप्लेन करून घेतले आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. तर त्याचप्रमाणे आता या युनिटमधले पुढचे जे टॉपिक येतील, जो नवीन व्हिडिओ येईल तो तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे हा युनिट तुमचा पूर्ण लक्षात आलाच पाहिजे. तर हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ हा बघा. मी हळूवार अशी जाणार आहे, कारण की तुम्हाला प्रत्येक टॉपिक हे नीट समजायला पाहिजे, त्यांचे अर्थ समजायला पाहिजे. तर तुम्हाला एक्झाममध्ये ह्या क्वेश्चनचे आन्सर जे आले तर तुम्ही टायटल करू शकता. थँक यू.